आता मूग निवडून स्वच्छ करून घेतले, पाण्याने धुवून पण घेतले आहेत. त्याच्यानंतर ही भाजी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. भाजी भरपूर घ्यायची. ह्याला कन्नडमध्ये बस्सार म्हणतात. हे वर शिजवलं तरी चालतंय, नाहीतर कुकरला 2 शिट्या देऊन घेतल्या तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. जास्त 2 पेक्षा जास्त द्यायची नाही, कारण भाजी जास्त शिजली जाते. आणि मुगाला नंतर पाहिजे तर भाजी काढून जर शिजलं नसेल तर मूग वेगवेगळे नाटी असले तर लवकर शिजतात, एक नाटी नसले तर शिजत नाही. पाहिजे तर आणि एखादी शिट्टी देऊन घ्यायची. पण पहिल्यांदा कुकरमध्ये ठेवून ह्याच्यात एक टोमॅटो अर्धा चिरून ठेवते. म्हणजे वाफेवर काय होतं, त्याची स्किन काढणं आपल्याला इझी जाते. स्किन खाऊन अर्धा तरी चांगली नाही. आता कुकरमध्ये ठेवून 2 शिट्या देऊ. काही जण ह्याच्यातच मीठ घालतात, पण मी नंतर शिजताना घालते, कारण आम्ही मिठाचा वापर कमी करतो नाही. आता कुकरला 2 शिट्या देऊन घेते. आता गॅस चालू. अगदी थोडंसं तेल घालते. इकडं 2 शिट्या झाल्यावर कुकर बंद केलाय मी. आता हे काढून घेणार वरचं आणि मग परत मूग बघणार काय होते मुगाचं. आता पाणी फिल्टर करून घ्यायचं. एक हे लावायचं आणि पाणी काढून घ्यायचं. पाणी सेपरेट करून घ्यायचं. इकडं तेल तापायला लागलं आहे. सार करण्यासाठी वाटण तयार कर. ॲक्च्युली चुलीवर लसूण आणि कांदा चुलीत भाजून घेतात, फार छान टेस्ट येते. चूल नाही म्हणून असं केलं. खोबरं, थोडीशी कोथिंबीर. आता कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर गार झाले, खोबरं ह्याच्यात घातलं आहे. आता ह्याच्यात काय करायचं, टोमॅटो शिजलेला आहे तो एक घालायचा. स्किन काढून घ्यायची. कोणाला आवडत असेल त्याने खायची, पण ती पचन होत नाही म्हणून मी घालतच नाही शक्यतो. आणि आता हे पाणी मी सेपरेट केले. ही भाजी सेपरेट केली आणि पाणी काढून घेतलं. आता हे थोडेसे मूग त्याच्यात घालायचे. 1 चमचा पिंची घालायचं, तर थिकनेस येण्यासाठी. आणि अगदी थोडीशी भाजी. आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि ह्याच्यात वाटणमध्ये पाण्याचा मिक्स करायचं. त्याला कळणसुद्धा. आता हे मिक्सरला बारीक करून झालं. आता ह्या पाण्यात घालायला पाहिजे. गॅस चालू करते, ह्याच पाण्यात फोडून टाकते. आता ह्याच्याबरोबर मुद्दे किंवा भात कॉम्बिनेशन चांगलं आहे. मग दुसरं तुम्ही चपाती भाकरी खाल्ली तर चालतंय, पण कॉम्बिनेशनला मुद्दे किंवा भात सुपर टेस्ट. मी भात करायचं. थोडंसं तेल घालायचं. तिकडे कुकर शिटा झाला, इकडे बघूया तापायला लागते. थोडंसं जिरे थोडे भरपूर वापरायचे. जिरे आरोग्यासाठी पण चांगले, जीर्ण होतं इथलं, पण जरा जास्त वापरायचं. आता मी ह्याच्यात पाणी घातलं. हेच पाणी घातलं. अजून आहे पाणी झालं. आता ह्याच्यात
चवीपुरतं मीठ घालायचं. मी अगोदर मीठ घातलं नाही, की जण शिजतानाच मीठ घालतात, पण मी काय अगोदर घातलं नाही. आता बघू ह्याला थिकनेस किती आहे आणि आपल्याला किती पाहिजे. आता आला थिकनेस एवढा पास आहे. जर आपल्याला जास्ती पाहिजे असेल तर पाणी वाढवायचं. मला एवढं करेक्ट आहे. आता एवढं छान उकळी येते. तमिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकात पण टोमॅटो जरी घातला असला तरी परत चिंच येते, पण आम्हाला काय तेवढं आंबट हे होत नाही आणि टोमॅटो आपण तर चिंच वापरतो. आपल्याला छान उकळी आला की गॅस बंद करायचा. तोपर्यंत त्याला उकळी येते. ही भाजी आहे ना, मूग पण शिजलेत. हे परत एक शीट देऊन घेतली ना, मूग शिजलेत. आता काय करते, त्याच्यासाठी कांदा चिरते. फोडणी टाकायची. उकळी पण कांदा चिरून घेते. आता सार उकळी आली. गॅस बंद करून घेते. गॅस बंद केला. इकडं अनेक कढई तापायला ठेवली. थोडंसं तेल घालायचं. जिरे, मोहरी, हळद, कांदा आणि कढीपत्ता. छान भाजून घेतो. आता त्याच्यात हिरवी मिरची असते, त्याच्यात लाल तिखट जास्त आहे. आणि मूग मगाशी थोडेसे त्याच्यात 2च शिटामध्ये काढतात तरी कच्चे आहे, पण मूग शिजू जायचं. थोडंसं पाणी उकळू दे. चवीपुरतं मीठ. आता एकदा उकळी आली की मूग घालायचं, म्हणजे सगळं व्यवस्थित छान शिजतं. एक 10 मिनिट मूग जरा मऊ. आता पाण्याला उकळी येते. आता हे सगळं घाल. आता एक 5 मिनिटं पाणी आटेपर्यंत मूग शिजू दे. म्हणजे करेक्ट. कारण उसळ व्हायला पाहिजे, त्यामुळे पाणी आटणं गरजेचं आहे. आरवे सपो जास्ती असायला पाहिजे, मूग कमी असायला पाहिजे. चांगला शिजू दे 5 मिनिट. आता भाजी शिजायला लागल्या. ह्याच्यात थोडंसं की नाही खोबरं खोवून थोडंसं खोबरं घालायचं आणि कोथिंबीर. म्हणजे थोडंसं पाणी येतं पण घातलं म्हणजे खोबऱ्याचा कच्चा वास जातो. आता एक 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा. आता माझा बेस बस्सा आहे. तिरकं करू बस. 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा. थोडं इथं